सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम. अ, आजचा दोहा आपल्या सगळ्यांना खूप प्रेरणादायी आहे. साधू संत आपल्याला सांगून गेलेले आहेत, भगवान परमात्माचं नाम घेतल्याच्या नंतर आपल्या स्वतःमध्ये काय काय चेंजेस होतात, काय काय बदल होतात. मनुष्य जीवन जगत असताना तो आध्यात्मिक कसा बनतो, तो स्वतः आध्यात्मिक आहे त्याला कसं कळतं? कारण भगवान परमात्मा म्हणजे कोण? निसर्ग. निसर्ग कधीही कोणावरती भेद करत नाहीये. भगवान परमात्माचे, चैतन्याचे जेवढेही आपण गुणगान गाऊ तेवढे कमी आहेत. म्हणून साधू संतांनी नामाला महत्व दिलं. साधू संत म्हणतात, त्या भगवान परमात्माचं जर चिंतन आपण केलं, नामस्मरण केलं, तर ना जाणे भगवान परमात्मा तुम्हाला तो दर्शनही देईल आणि तो स्वतः त्याच्यामध्ये तुम्हाला समाविष्ट सध्या करेल, म्हणजे तुमच्याशी एकरूप सध्या होईल. मी एकदा संत कबीरांचा दोहा वाचला. सुमिरन से सुख होत है, सुमिरन से दुख जाय, कहे कबीर सुमिरन किए साही माही समाय. नामस्मरणाने, राम नामाच्या भक्तीने सदैव सुख लाभते. नामस्मरणाने सर्व दुःखे नाहीशे होतात. कबीरदास म्हणतात की सदैव अंतकरणपूर्वक नामस्मरण करीत राहा, एक दिवस निश्चितच परमेश्वरामध्ये विलीन व्हाल. म्हणजेच नामस्मरणानेच भक्ताला प्रभूचे दर्शन सुलभतेने होऊ शकते. भगवान परमात्माचं चिंतन जर आपण केलं, भगवान परमात्माचं नामस्मरण जर आपण केलं, त्या नामाला आपण जर आपल्या अंतकरणामध्ये निर्मळ स्वच्छ मनामध्ये आपण जर धारण केलं, तर तो भगवान परमात्मा आपल्याला सुख परिधान करत असतो. भगवान परमात्माच्या चिंतनाने सुखही मिळतं, दुःख जातं. भगवान परमात्माचं चिंतन केल्याच्या नंतर ना जाणे तो निराकार सच्चिदानंद स्वरूप, ज्याला रंग नाही, रूप नाही, ज्याला हात नाही, पाय नाही, त्याला कसल्याही प्रकारे डोळे बघू शकत नाहीये. मनाने एक आग्रह जर चित्त केलं, हो, त्याला आपण जाणू सध्या शकत नाहीये. भले भले मोठे मोठे योगी जाणण्याचा प्रयत्न केला, पण ते जाणू शकले नाहीये. असा भगवान परमात्मा नामस्मरणाने आपल्याला प्राप्तही होतो, दर्शनही देतो. त्याच्यामध्ये तो विलीनही करून घेतो, समाविष्टही करून घेतो. तो आपल्याशी एकरूपही होतो. फक्त आणि फक्त प्रेमानं, श्रद्धेनं, भक्तीनं त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. मी अपेक्षा करेल आपल्या सगळ्यांना समजलं असेल. आपण सगळे समजून घ्याल. सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम.